बुद्ध धम्म आणि संघाला श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून संपूर्ण चक्रवालातील सबंध सत्वरूपांच्या प्रती, तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती, विश्वातील तमाम मानव मात्रांच्या प्रती अनंतापार मंगल मैत्री, असीम असीम मंगल कामना। वर्षावास या कालावधीमध्ये आपण सद्धम्माची देशना ऐकत आहोत। विशेष आज मी आपणाला बुद्ध पूजेच्या बाबतीमध्ये सांगणार आहे, आपण ते समजून घ्यायचं आहे। बुद्ध पूजेमध्ये ज्या गाथा आपण पठण करतो किंवा ज्या वस्तू प्रतीक रूपाने आपण वापरतो, त्या प्रतीकांचा अर्थ किंवा ती प्रतीक वापरण्याचा उद्देश आणि त्याकरिता पठण केल्या गेलेल्या गाथा, थोडक्यात बुद्ध पूजा म्हणजे भावना। आपण मूर्तिपूजा करत नाही, आपण कर्मकांड करत नाही। तर ज्या काही प्रतीकांचा आपण वापर करतो तो भगवान बुद्धाच्या सिद्धांताला जाणून घेण्याकरिता, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सिद्धांताचे अनुभव करण्याकरिता, बुद्धत्वाची श्रेष्ठता, बुद्धत्वाची महानता जाणून घेण्याकरिता, आत्मसात करण्याकरिता काही विशिष्ट अशा प्रतीकांचा वस्तुरूपाने वापर केला जातो। सर्वप्रथम आपण कोणत्याही वेळेला बुद्ध पूजा म्हटलं की आपणाला असं लक्षात येते आणि आपण दीप, धूप, पुष्प, सुगंधित वस्तू यांचा अवलंब करतो। या सर्व वस्तू कर्मकांड म्हणून आपल्याला वापरायच्या नाही, आपण त्या वापरता कामा नये। त्या पाठीमागे अर्थ आहे। पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे की बुद्ध पूजा करणे म्हणजे काय, तर भावना करणे। ही भावना कशाच्या प्रती, तर बुद्ध गुण आत्मसात करण्याप्रती, बुद्धाचे तत्व आत्मसात करण्याप्रती। बुद्ध पूजा ही आपण करावी, परंतु ती मूर्तिपूजा ठरता कामा नये। पूजेच्या संदर्भामध्ये महामंगलाच्या उपदेशात भगवंतांनी म्हटलेलं आहे, पूजाचं पूजनीयान, पूजनीय असणाऱ्यांची पूजा करा। मग ही पूजा करणे म्हणजे काय, तर आपणाला या प्रतीकांचा अर्थ, या गाथा जाणून घेतल्यानंतर कळेल। जसे पुष्प आपण वापर करतो, बुद्ध पूजा म्हणजे पुष्प, दीप आणि धूप आपण वापरतो। पुष्प बुद्ध चरणावर अर्पण करत असताना आपण एक भावना करीत असतो, एक गाथा पठण करीत असतो, त्याला आपण भावना म्हणतो। वर्ण गंध गुणोपेतन, वर्ण म्हणजे रंग, गंध म्हणजे सुगंध आणि गुण म्हणजे त्यांची जी रचना आहे, ती पाकळ्यांची रचना अत्यंत रचनाबद्ध आहे, शिल्पकारांनी रचल्याप्रमाणे। हे पुष्प आता अत्यंत सुंदर आहेत, रंगीत आहेत, त्यामध्ये सुगंध आहे, त्याची रचना अत्यंत रचनाबद्ध आहे, पाकळ्यांचा आकार रचनाबद्ध आहे। हे पुष्प प्रतीक म्हणून आपण बुद्ध पूजेमध्ये वापरतो, त्यावेळेला आपण भावना करतो। कितीही सौंदर्यवान असलेले पुष्प असो, कितीही सुगंधित असलेले पुष्प असो, कितीही आकाराने आकृत असलेले पुष्प असो, हे विनाशकारी आहे। पुष्पं मिलायाति यथा इदम, हे जे पुष्प आहेत हे नष्ट होणारे आहेत, विनाशकारी आहेत। आता कितीही सुंदर असतील, परंतु काही तासानंतर ते कोमेजून जातील। जसा जसा अधिक वेळ होईल तसे तसे ते अधिक कोमेजून जातील, सुकून जातील। कोमेजत असताना, सुकत असताना त्यामध्ये असलेला रंग हळूहळू नाहीसा होत जातो
त्यामध्ये असलेला गंध हळूहळू नाहीसा होत जातो. पाकळ्या ज्या रचनाबद्ध होत्या त्या विस्कळीत होत जातात, पाकळ्या कोमेजून जातात. हळूहळू ते पुष्प जेव्हा वाळून जातं तेव्हा त्या पाकळ्या गळून पडतात. हा या फुलांचा स्वभाव आहे. बुद्धाच्या तथागतांच्या गळ्यात पुष्पमाला आपण टाकत नाही, तथागतांच्या हातावर पुष्प आपण देत नाही, तथागतांच्या चरणावर पुष्प अर्पण करत नाही. तथागतांच्या चरणावर पुष्प अर्पण करण्याने तथागतांचा सन्मान होणार नाही, गळ्यात पुष्पमाला अर्पण करण्याने बुद्धत्वाचा सन्मान होणार नाही, किंवा हातात तथागतांच्या पुष्प देण्याने बुद्धत्वाचे स्वागत किंवा सन्मान होणार नाही. ते पुष्प एक वेळ धन्य होईल जे तथागतांच्या चरणावर अर्पण केले जाईल. आपण आपल्या कायेला उचलून तथागतांच्या चरणावर अर्पण करू शकत नाही, पण आपली जेव्हा आपण समर्पण करतो बुद्धत्वाप्रती तेव्हा आपल्या शरीराचं एक प्रतीक, एक एक्झाम्पल, एक उदाहरण म्हणून फुलांचा वापर करतो. आपणाला दिसतं माझं शरीर सुंदर आहे, माझं शरीर कितीही सुंदर असो त्या फुलाप्रमाणेच माझ्या शरीराचा स्वभाव आहे. उपंग मिला याति यथा इदम मे कायो तथा याति विनाश भाव. हे जे पुष्प आहेत, हे जे फूल आहेत, हे नष्ट होणारे आहेत, विनाशकारी आहेत. कायो तथा याति विनाश भाव. ज्याप्रमाणे माझी काया सुद्धा, माझे शरीर सुद्धा विनाशाला प्राप्त होणारे आहे. त्याचा स्वभाव विनाशाला प्राप्त होणे आहे, मरणधर्मी आहे. ही माझी मरणधर्मी असलेली काया, विनाशाला प्राप्त होणारी असणारी काया मी जर तथागतांना समर्पित करतो तर मला बुद्धत्व आत्मसात करता येईल आणि माझे ही काया, माझे ही शरीर धन्य होईल, मला परिशुद्ध वाटू लागेल, विशुद्ध वाटू लागेल. त्यासाठी आपलं शरीर उचलून आपण भगवंतांच्या चरणावर अर्पण करू शकत नाही, तर आपल्या शरीराचं, आपल्या कायेचं एक प्रतीक म्हणून या रंगीबेरंगी सुगंधित असलेल्या पुष्पांचा आपण वापर करतो. तेव्हा ही गाथा म्हणतो आपण ती भावना करतो. आता तुम्ही प्लास्टिकच्या फुलं बुद्ध मूर्तीच्या समोर जर ठेवू लागलात तर त्याचा उद्देश काय असेल? म्हणजे बुद्ध मूर्तीला सजवायचं आहे का? ते आपणाला सुंदर दिसावं म्हणून रंगीबिरंगी प्लास्टिकचे फुलं आपण बुद्धाच्या चरणावर अर्पण करतो, त्याचा काही हेतू नाही, ते कर्मकांड ठरतात. पुष्प यासाठी सुद्धा वापरले जातात की त्या सुगंधामुळे प्रसन्नता वाटू लागते, दिसण्यासाठी सौंदर्य वाटले की आपणाला प्रसन्न वाटू लागतं, मनमोहक वाटले की प्रसन्न वाटू लागतं. यासाठी रंगीबिरंगी आणि सुगंधित पुष्प आपण रचनाबद्ध आकाराने त्या फुलांना सजवितो. ते मनमोहक वाटावं, आपलं मन तिथे रमावं, आपली श्रद्धा विकसित व्हावी, आपलं मन स्थिर व्हावं, आपल्याला प्रसन्नता वाटावी यासाठी. ही कृत्रिम फुले वापरून आपण काय साध्य करतो? आपण जे पुष्प वापरतो त्याचा अर्थ हा आहे आणि त्याला आपण भावना करतो. आता यामध्ये बुद्धाचा सिद्धांत, तथागतांचा सिद्धांत आपल्याला पाहावयास मिळतो आणि तो सिद्धांत म्हणजे अनित्य. हे शरीर अनित्य आहे, हे शरीर मरणधर्मी आहे. हे शरीर अनित्य आहे, मरणधर्मी आहे. ज्याप्रमाणे हे फूल अनित्य आहे, विनाशकारी आहे. जसे हे फूल सौंदर्यवान आहे, सुगंधित आहे, तसे माझे शरीर सुद्धा आहे. जसा फुलांचा स्वभाव, वृक्षवेलींना असताना फुले आपण पाहतो तर ती अत्यंत ताजी तवानी वाटतात, कोमल वाटतात. तोडल्यानंतर त्यामध्ये काहीसा बदल होतो. फुल तेच असतं पण त्यामध्ये बदल होतो. काही तास उलटले की त्यामध्ये अजून बदल होतो. त्यापुढे काही कालावधी गेला की त्यामध्ये अजून बदल होतो आणि असं करता करता ते फुलं सुकून जातात, कोमेजून जातात, वाळून जातात. हा त्या फुलांचा स्वभाव आहे. अगदी आपल्या शरीराचा सुद्धा हाच स्वभाव आहे. ही भावना आपल्याला करावयाची आहे भगवंतांनी सांगितलेल्या अनित्य सिद्धांताची. बालवयात असलेलं गुटगुटीत असणारं शरीर तारुण्यात गेल्यानंतर त्यामध्ये बदल होतो. शरीर तेच आहे, शरीर तेच आहे, पण वाढत्या आयुमानामध्ये त्या शरीरात बदल होतात. अवयव विस्कळीत होतात, विस्तारित होतात वगैरे.
रंग बदलतो. तारुण्यातून मध्यमवयात आल्यानंतर शरीरामध्ये बदल होतात. शरीर मात्र तेच आहे, शरीर तेच आहे. कधी रंग बदलतो, कधी हातापायाचा आकार बदलतो, कधी शरीराचा आकार बदलतो, शरीराचा जो शेप आहे त्यामध्ये बदल येतो. शरीर मात्र तेच आहे. वाढत्या आयुमानामध्ये मध्यमवयातून वृद्धत्वाकडे गेल्यानंतर शरीरामध्ये पुन्हा बदल होतात. शरीर तेच आहे, शरीर मात्र तेच आहे आणि बदल होतात. डोळ्याची दृष्टी कमी होते, डोक्याचे केस पिकतात, गळून पडतात, मुखातील दात गळून पडतात, जसे फुलांच्या पाकळ्या कोमेजून जातात, गळून पडतात. डोक्याचे केस पिकणे, गळून पडणे, मुखातील दात गळून पडणे, चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर त्वचेवर सुरकुत्या येणे. जसे पुष्प कोमेजून जात असताना शरीर आणि पुष्प यांचं साम्य, यांच्यामध्ये जी समता समानता आहे, त्या फुलांचा स्वभाव आणि या शरीराचा स्वभाव यामध्ये काही बदल आहे का? ते फूल अनित्य आहे, हे शरीर सुद्धा अनित्य आहे. आणि मग छाती वाकणे, कंबर वाकणे, मान वाकणे, पोट वाकणे, हात वाकणे, पाय वाकणे, हाताचे पायाचे बोट वाकणे, हातापायाचे बोट गळून पडणे, हे सर्व वाढत्या आयुमानात होत जातं. शरीर मात्र तेच आहे. बालवयात असलेलं गुटगुटी शरीर वृद्धत्वामध्ये पाहिलं आणि वृक्षवेलीवर असलेली पुष्प सुकून गेल्यानंतर पाहिले तर यामध्ये किती साधर्म्य आहे, किती समानता आहे. आणि हे एक प्रतीक आहे. पुष्प एक प्रतीक आहे माझ्या शरीराचा स्वभाव दर्शविणारं. मला स्वतःला तथागतांच्या चरणावर समर्पित व्हायचं आहे, त्याचं एक उदाहरण म्हणून या फुलांचा मी वापर करतो. हे अनित्य आहे. भगवान बुद्धांनी सिद्धांत सांगितले, अनित्य, दुःख आणि अनात्म. मग आता हा अनित्य सिद्धांत आपल्या शरीरामध्ये आपण का अनुभव करायचा आहे? ही शरीर जर अनित्य आहे असे मला कळते तर मी का अहंकाराने वागेल? मी वागू नये. हे शरीर जर अनित्य आहे, मरणधर्मी आहे असे मला या स्वभावावरून लक्षात येते तर मी स्वार्थाने का वागावे? मी स्वार्थाने वागू नये. हे शरीर जर मरणधर्मी आहे, अनित्य आहे, विनाशकारी आहे तर मी का लोभ आणि मोह करावा? मी का कुणाच्या प्रती ईर्ष्या आणि द्वेष करावा? हे अनित्य आहे, हे नष्ट होणारे आहे, विनाशकारी आहे. मग मी का कुणाच्या सोबत सूडबुद्धीने वागावे? मी का क्रोधित व्हावे? जर या शरीराला अनित्य म्हणून आपण पाहिले तर भगवंतांनी म्हटले की मनुष्य हा या सर्व मनाच्या मलिनतेला दूर करेल. कारण हे मरणधर्मी, शरीराचा मृत्यू होणारच आहे. मग याच्या सौंदर्याप्रती मला अहंकार का असेल? या शरीराचा मृत्यू होणारच आहे, मग माझ्याकडे असलेल्या भौतिक साधन सामग्रीच्या प्रती मला अहंकार का असेल? भौतिक साधन संपत्ती मिळविण्यासाठी मी का स्वार्थाने वागेल? हे शरीर तर मरणधर्मी आहे. आणि हे सर्व काही अहंकार वस्तू नाही, स्वार्थ वस्तू नाही, लोभ वस्तू नाही, मोह वस्तू नाही, ईर्ष्या वस्तू नाही, द्वेष वस्तू नाही, सूडबुद्धी वस्तू नाही, क्रोध वस्तू नाही. हे सर्व या शरीरात चित्तामध्ये उत्पन्न झालेले स्वभाव आहे. आणि हे स्वभाव जर या शरीराच्या अनित्यतेला आपणाला जाणू देत नसतील तर मग मात्र हे जीवन व्यर्थ आहे. हे अनित्य आहे असा अनुभव आपल्या शरीरामध्ये करण्यासाठी हे पुष्प आपण अर्पण करीत असतो. बुद्धत्वाची जी उंची आहे, बुद्धत्वाची जी महानता आहे ती एवढी प्रचंड आहे. बुद्ध देव आणि मनुष्यांचे शास्त्र आहे. बुद्ध देव आणि मनुष्यांचे शास्त्र आहेत. सन्मानाच्या कितीतरी पलीकडे बुद्धत्व आहे. बुद्धत्वाला शरण जाण्याने माणसाचा सन्मान होतो. बुद्धत्वाला शरण जाण्याने एखाद्या मनुष्याचा सन्मान होतो. म्हणजे एखाद्या मनुष्याचा सन्मान बुद्धत्वाला शरण जाण्याने कसा होतो? तर बुद्धत्वाला शरण जाण्याने एखादा मनुष्य अनित्य, दुःख आणि अनात्म या शरीराच्या स्वभावाला जाणतो आणि मग मनाच्या मलिनतेला दूर करतो, विशुद्धीच्या ज्ञानदर्शनाला प्राप्त करतो, परिशुद्ध जीवनचर्या धारण करतो, तर तो मनुष्य सन्माननीय ठरतो. म्हणजे अर्थातच त्या मनुष्याचा सन्मान होतो. बुद्धाला शरण जाण्याने मनुष्य सन्माननीय ठरतो. पण बुद्धाचे स्वागत आपण करू शकत नाही. मग बुद्धत्वाचे स्वागत, बुद्धत्वाचा सन्मान आपल्याद्वारे कसा होईल? तर बुद्धांनी वर्णन केलेल्या उपदेशाला, मार्गाला अनुसरण करण्याने
आपणाला मिळणाऱ्या